श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका भक्ती पंकजाचा सदैवारका. मुनी मानस चकोर पाळका कृपा पियुषा चंडातू. भाविक प्रेमळ भक्त परी तयांचा ससी पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्ठी प्रकटलासी. करविंशती प्रताप सघन संकटी घातले देवतेणे. तदर्थ सकळ रवी कुळपाळण अवतार दीक्षा मिरविसी. देव विप्रांचे संकट पाहुन मत्स्य कुळाते करी धारण. मग उद्धिते गगन दाऊन शंखासूर धरी येला. तेवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीत. उदधी मंथुनी शंखा तोषवीत महाराज कृपार्णव. राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी. संकट पडता सुगरणी फरशधर झालासे. अपार भक्त प्रेमा सघन त्यात स्थिरावले पंडुनंदन. शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेवकुशी मिरवला. असो ऐसा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघश्यामा. तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन. अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे. तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पाहे अपुले मनी. 12 मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र. तो 12 मल्हार काननात मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला. तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र. तव काननी दिवट्या पार मच्छिंद्रनाथे देखिल्या. इकडुनी जाती तिकडुनी येती ऐशा येर झारा करीती. ते पाहुनी नाथ जती म्हणे भूतावळे उदेले. तरी या ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून. कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील. तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करुनी घ्यावे भूत. श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की. तरी ऐसे न बोलावे या वेळे भूत श्रीरामा उपयोगी आले. राक्षसाचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे. तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपीरत्न. तेवी तुळसीसी प्रसन्न भूत झाले कलित. तरी लहानापासूनी थोरापर्यंत समयी कार्य घडून येत. पहा अर्णवा झुरळे निश्चित वाचविले म्हणताती. तन्याये कल्पुनी चित्ती नाथ भूतांच्या बैसल्यार्थी. मग अंबिकास्त्र स्पर्श शक्ती प्रेरित झाला तेची क्षणी. ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमेदिनी. मग पदधरी आवळुनी सुटका नाही पदाते. जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही धरितसे कर्णरथ. चक्रे गिळूनी करी कुंठित गमन संधान करूनेदी. तन्याये स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती. चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना. जैसे तरु एकाची ठाई वसती अचळ प्रवाही. तन्याये भूते सर्वही खुंटोनिया टाकिली. तया भूतांचे वियोग निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळोनी येता क्षितीत जमोनिया येताती. तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राहिली प्राप्त. येरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातली. तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ.
तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसूनी आले तया ते. मग अन्य भूता ते विचारित शरभतीरींची भूत जमात. आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा. अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत. शरभतीरी येऊनी त्वरित निज दृष्टी पहाती. तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित. जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळ निकट येऊन पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणोनी तिष्ठला. येरी म्हणती अनेक भेद मही उचलोनी देता पद. कोण आला हे सिद्ध तेणे कळा रचियेली. मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून. गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजागळा शेंदूर चर्चिला से भाळा. तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीस पातल्या रत्नज्योती. हेमगुणी गुंफोनी निगुती कबरी भारी वेष्टिला. ललाटा फाट मिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा अग्नी समदृष्टी पाहतसे. अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला. स्थूळ वट बाहुदंड सरळ अजान बाहू तेजाळ. किमल विमल करुणी स्थळ बाहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य वीर गुंठी कंथा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवीतसे. बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत. कुबडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र 12वा रुद्र की सकळ योगियांचा भद्र. जैसा नक्षत्रगणी चंद्र तेजा माझी डवरतसे. ऐसे पाहुनी एक भूती मना माझी करिता ख्याती. येणेची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे. मग ते होऊनी संदेहस्थ नाथासी म्हणती भूते पतीत. जाऊ द्या स्वामी करामुक्त आपुल्याल्या कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले. येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ. यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आधी राणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे. येरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा. वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकुनी कंदूक भाव मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी तया माझी फेडिती कळी. तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म. देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात् स्वामी तया प्रती श्रुत करू नो हेजी. येरू म्हणे संपादणी येथे काय करिता दावनी. तुमचा वेताळ पाहीन नयनी बळजेठी कैसा तो. ऐसी ऐकुनी भूती मात म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेथ तो वेताळ भूत तया पाशी पातले. राया वेताळासी करुनी नमन सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एक आहे की. तेणे खेळुनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो हेची गती
तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकुनी पिशाचराव परम क्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. मग भूत भृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले. माळवी मेवाड तैलंगण कर्नाटकी देश दक्षिण. कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपींचे पातले. सकळा श्रुत करुनी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले. अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्ये कारणी सर्व. महम्मद महिषासुर धुळो वानगर्वे बाबर झोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणोनी वीरात त्याचा संचार. तोही 1 कोटी भार घेऊनी या मिळाला. असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊनी या पोहोचला. सकळ वेताळापाशी येऊन कथिते झाले सिद्धगमन. मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले. येऊनी शरभतीराप्रती अष्टही कोटी वेल्हाळ करीती. तेणे दणाणी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतीपात. आराधुनी मंत्रशक्तिते लखलखीत पै केले. स्मरण गाठी व विभूतीशर सज्ज करीती अति तत्पर. परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर. मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून. भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन. वज्रशक्ती मिरवीतसे तेणे करुनी भूतांचा प्रवेश. लिप्त नोहे आसपास परी भूताळ्या स्मशानास. वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा. वर्षाव करीती अपार अंबरा. परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा. कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ. स्वरूपे करुनी अति विशाळ. तरु टाकिती उपटूनी बळे पर्जन्यधारा सारिखे. परी ते वज्रास्त्रमौळी तयान गणिती तये काळी. तरु संचऊनी पर्वतमौळी पर्णकुटी ती जाहली. ऐसा संचरता तरु भार काय करिते झाले समग्र. कोरडे काष्ठादी तृणापार तयावरी सांडिती. सकळ करुनी महाकहर सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षीकूळ जीवजंतू. ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी. उदधी मिरवणी आकाशापाठी शांत केला पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र. तेणे अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवीतसे. परी ते दृश्य अदृश्य जाणोनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी. मग पहा उदधी तो या सांडोनी आकाशात मिरवत्या. परी तो विझेना मंत्राग्न. मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्रमंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तेणे करुनी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूता ते राहटी तेची झाले सर्वास. परी अष्टजन जे तयांचे नृप
महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणिती माप स्वबळे मिरवीती परिस्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेणोनी निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परिभोवते आहे वज्र संपन्न लागन चाले काही तेणे परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परिभोवते आहे वज्रास्त्र तेची गिळूनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता ती विचित्र वासवास्त्र सोडीतसे वासवास्त्र होता प्रकट उभयतांची झाली झगट जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेणे दणाणा उठे क्षिती अष्ट समुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शेष मस्तके हेलावती कुर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुणी नेटे देती मही लागी उचली तसे येरीकडे सप्तजन कवळू पाहिती मच्छिंद्रांचे चरण की चरणी धरुनी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अति चपळ पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरुवाणी मालीमल मुचकुंद त्रिपुर बलजेठी ऐसी सप्त दानव हाटी साती दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळती तील कुंभक नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती मम्मदा लागी मरु भिडत मालीमल मुंजाते अल्हाटीत महिषासूर अति उन्मत्त मुचकुंद त्याते भिडतसे धुळोवान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्रदैत्य सप्तजन अल्हाटिले ऐसे भिडताष्टजन मही उठला ती दणाण एकमेका मही कारण आकळावया ते जलपती एक दिन एक रात्री साती जणान विश्रांती लाथा केवड हुमण्या देती वर्मावर्मी जाणूनिया तेणे करूनी प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही पडती आदळोनी मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव दृश्यवर होते झाले एकसरे येरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संधान पाहुनी हृदय स्थिती वासव शक्ती भेदी तसे तेणे घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उता वेळ अदृश्य झाली शक्ती ते येरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपि आला त्वरेने येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्रांचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहाप्रती तेणे करूनी वातगती आकर्षण होतसे जव जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहात परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रती बोलती आता आसडुनी अहम वृत्ती शरणवेगी रिघावे नातरी जोगी आहे कठीण भूतांसह आपुला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे रामप्रसादे करून
लंका राणीव विभीषण की वाडीचे कृतीने राज्यी मिरवला सुग्रीव तन्याये येथे करून वाचवावा आपुला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतित्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले सहाय्यवंत तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुनी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमुचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रे दान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेणोनी रळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ केले गभस्ती परी भोगदशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी तन्याये येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणैक करिसी आळस आम्ही जाऊ परठायास तेणे लाभतव हस्तास काय मिरवेल तुझ लागी तरी आमुचा वाचवावा प्राण मग तुझे नाम मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की हे जरी म्हणसील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्रीहत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरुहत्यारी पंचपातके मस्तकी मिरवू की ऐशी पातके रौरवक्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती याते साक्षचित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवू का ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याते सहाय्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी सहाय्य करावे मंत्रा लागुनी कोणी तरी घोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोगा पुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पंथे कार्य जगात निश्चय आम्ही मिरवू की पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रा सहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची येरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिणी इत्यादी सकळ स्पर्शू पाहती चरणकमळ मही व्यक्त होऊनिया तेव्हा जलपुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बद्धांजुळी उभयकर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र
कैसा शोभला मूर्तिमंत, जेवी नक्षत्रा माजी तेजोमंत. शशीनाथ मिरवला की रश्मी पालमंडळात, तेजे गहिवरला प्रभे आदित्य. की सुरवर गणेशची नाथ, देवामध्ये मिरवला. की शिवगण समुदायी, परमशोभत नग जावई. की विष्णू गणात शेषशायी, प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माजी उशनामूर्ती, की देवा माजी बृहस्पती. की पूतने माजी ऐरावती, देवांगणी मिरवतसे. देवी पिशाच मंडळात, परमशोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात, म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजण मुख्य नायक, ते बोलती बोलावूनी सकळिक. की मच्छिंद्र कार्य श्लोक, जग उपकारा बदलासे. तरी त्याचे धाके कोणी, तया सहाय्य पिशाच असावे येऊनी. सांगितले याचे कार्य द्या करूनी, मंत्रोच्चार होताची. ऐसे ऐकोनिया भूते, अवश्य म्हणती जोडोनी हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, आणिक वरमज द्यावा. तुमचे आमुचे समरंगण, झाले सबळ बळे करून. त्या समरंगणाचे कथन, लोकी ऐसे मिरवले. तरी ते आख्यान वाचिता, तयान करावी बाधा सर्वथा. आणि हे आख्यान संग्रही पाळिता, प्रिय मानावा तो पुरुष. त्यासी जरी संकट येता, निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपले कडूनी सहसा व्यथा, जाणूनी त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी, तेथे बसू नये सहसा भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी, चंद्रा लागी न देखती. की अविंधाते जेवी सुकर, की श्वान मानिती अशुद्ध विप्र. तेवी ते मानुनी सर्वत्र, दूर देशा बसावे. ऐसे आणुनी चित्ती, ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित, होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहून, जरी त्या सदना आले विघ्न. तयाचे करावे निवारण, सकळ भूते मिळोनिया. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ, जरी भेटले जाता मार्गात. तरी मार्ग सोडुनी निश्चित, दूर मार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळिता, त्यासी कदा काळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वथा, कृपा करूनी सर्वांनी. ऐसी ऐकुनी मच्छिंद्र उक्ती, अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निश्चिती, आम्ही न करू सहसाही. ऐसे वदूनी वरदभूत, नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसूनी त्याते, स्वस्थानाते चालिले. अष्टकोटी पिशाचा सहित, अष्ट विराजे मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्राप्रत, स्वस्थानासी पै गेले. येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर, पाहता झाला बारा मल्हार. तेथिता विधी करूनी सर्व, कुमारी दैवती चालिला. तैसीच पावे कालिका भवानी, ते कथा पावेल मच्छिंद्र लागुनी. ते पुढीले अध्यायी अवधान देऊनी, कथा श्रोते स्वीकारा. अहो ह्या कथासार ग्रंथास, परिकर पंचम अध्याय घोकिल्यास. पिशाच बाधा तयासी खास, होणार नाही सहसाही. जरी पहिली बाधा असेल, तरी ती पठण करिता जाईल. प्रथमाध्याय जो घोकील, त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून, विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न, होईल अंजनी सूततया ते. चौथा अध्याय घोकिता फळ, कार्य निवटील परम सकळ. मान्यता देईल महीपाळ, मौन पडेल सर्वाते.
असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करोनिया स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त।